नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. जीवनामध्ये जे काय तुमची इच्छा, अपेक्षा, आकांक्षा असेल आणि जीवनामध्ये जे काय तुमचं ध्येय असेल ते पूर्ण व्हावं ही माझी खरोखर प्रामाणिक इच्छा आहे मित्रांनो. आज माझा व्हिडिओ बंधू असतील, भगिनी असतील पाहत असतील तर जीवन जगत असताना काही गोष्टीचं आपण तंतोतंत काही गोष्टींचं पालन केलं तर जीवन सुखकर व्हायला फारसा वेळ लागत नाही. पण जीवनाकडं बघण्याचा जो दृष्टिकोन आपला असतो त्या दृष्टिकोनावर तुमचं जीवन कसं चाललं हे फार महत्त्वाचं असतं. कारण आयुष्यामध्ये जर आपण जीवनाकडे बघत असताना अनेकांच्या मार्गात सुख दुःख येत असतं. काही जणांच्या मार्गामध्ये दुःखाचं प्रमाण जादा असतं, काही जणांच्या दुःख येऊन गेल्यानंतर थोडीशी झुळूक एक सुखाची येत असते. पण जीवनच असं असतं की माणसानं जन्मल्यापासून मृत्यूपत्र हे सुखदुःखाचा साथ आणि सामोरं जावंच लागत असतं. जसे दुःखाचे दिवस असतात तसे सुखाचे पण दिवस असतात. फक्त दुःख किती कवटाळायचं, कारण दुःख एवढ्यासाठी येत असतं की सुखाची जाणीव तुम्हाला व्हावी आणि सुखसुद्धा एवढ्यासाठी येत असतं की दुःखाची तुम्हाला जाणीव व्हावी. त्यामुळं जसा दिवस नंतर रात्र आहे, जशी रात्रीनंतर दिवस आहे, तसं ही सुखदुःखाचं चढओढ असते. कधी सुख येणार कधी दुःख येणार, पण ह्या दोन्ही गोष्टीला रुळून न जाता किंवा दुःखाचा त्रास न घेता किंवा सुखासाठी अतिशय आनंदित न होता काही जीवनामध्ये समतोल राखत हे जीवनाचं कार्य आपण चालू ठेवावं लागत असतं. त्यामध्ये जीवन जगत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची तब्येत व्यवस्थित असणे. त्यासाठी जीवनामध्ये काही टिप्स महत्त्वाच्या आहेत, त्या थोडक्याशा थोड्यात आपण पाहूया मित्रांनो. आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सकाळी लवकर उठायला शिकलं पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही 3 वाजता उठताय, 4 वाजता उठताय, 5 वाजता उठताय, किती वाजता उठताय त्याच्यावर तुमचं आयुष्याचा दिवसाला हा दिवस कसा सुरुवात होणार त्यावर ठरत असतं. सरासरी पूर्वी लोकांनी म्हटलेलं आहे की सूर्यनारायण उगवल्यानंतर आपण उठू नये, कारण सूर्यनारायणानं आपल्या पायाचं दर्शन घ्यावं. त्याच्यापेक्षा सूर्यनारायणाचं दर्शन घेण्यासाठी आपण सगळी आपली जी प्राथमिक सकाळची कार्ये सगळे आटपून अंघोळ पाणी वगैरे सगळे करून सूर्यनारायणाचं दर्शन जे घेण्यात पावित्र्यता असते किंवा समाधान जे असतं ते वेगळं असतं. आणि सकाळची सुरुवात ही तुम्ही सूर्यनारायण उगवायच्या आधी तुम्ही शक्यतो उठलं पाहिजे. मग तुम्ही 5 वाजता उठा किंवा 6 वाजता उठा, पण त्याच्या आधी जास्तीत जास्त तुम्हाला कधी जाग येते आणि तुमचं जीवनामध्ये काय अपेक्षा आहेत, काय आकांक्षा आहेत आणि तुम्ही जीवन कशा पद्धतीनं चाललात त्यावर तुमचं आयुष्य अवलंबून असतं मित्रांनो. तुम्ही जर 5 वाजता किंवा 6 वाजता उठत असाल तर सुरुवातीला तुम्ही तुमचं प्रातःविधी वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सकाळचं तुमचं जे काय अंघोळ पाणी झाल्यानंतर तुम्ही तुमचं ज्या देवावर भक्ती असेल, ज्या कार्याची भक्ती असेल किंवा तुम्ही एक 10 मिनटं तरी मग ते देवकार्यात घालवा किंवा तुम्ही शांततेमध्ये घालवा किंवा एक समाधानामध्ये एक 10 मिनटं तुम्ही ध्यानधारणेसाठी देणं फार गरजेचं असतं. ध्यानधारणा एक 5 ते 10 मिनटं तुम्ही केल्यानंतर जीवनामध्ये जे काय डोक्यामध्ये सगळे विचार असतात ते 5-10 मिनटं तुम्ही सकाळच्या बारी पूर्णपणे विसरून गेलं पाहिजे. कारण देवानं तुम्हाला जीवन जगत असताना हे 24 तास दिलेले असतात आणि ह्या 24 तासाचा तुम्ही कोणत्या प्रकारे तुमच्या जीवनामध्ये वापर करणार आहे ते आज तुम्ही ठरवायचं असतं. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की उद्याच्या दिवसावर तुम्ही आयुष्य जगून बघा. तुम्हाला जगायचं असेल तर आत्ताच्या क्षणाला तुम्ही काय करताय, आत्ताच्या क्षणाला तुम्ही कोणत्या पद्धतीनं कृती करताय त्याच्यावर तुमचं भवितव्य आणि तुमचं आयुष्य अवलंबून असणार. तुम्ही जर आत्ता शांत राहिलेला असेल तर भविष्य तुमचं शांत असेल. तुम्ही आत्ता कोणत्याही कामात व्यग्न असाल, कोणत्याही कामांमध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करून जीवन जगण्याचा प्रयत्न करत असाल, आत्ताचा क्षण मित्रांनो महत्त्वाचा आहे. काहींच्या जीवनामध्ये उद्या करूया ते उद्या कधी येत नाही. तर काय आत्ताच जर काही गोष्टी तुम्ही केल्या तर उद्याचा दिवस, उद्याचा सुकाळ म्हणजे चांगला येणार असतो. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही जीवनामध्ये एक 10 मिनटं सकाळी उठल्यानंतर सकाळी ध्यानधारणा एक 10 मिनटं करणं अतिशय तुमच्या जीवनाला अतिशय पोषक असे आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो,
ध्यानधारणा झाल्यानंतर तुम्ही एक अर्धा तास तरी तुमच्या शारीरिक आरोग्य चांगलं असेल तर आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या असतात. जर सगळ्या गोष्टी असेल नाही, जर आपलं आरोग्य व्यवस्थित नसेल तर जीवनामध्ये त्या गोष्टींचा काहीही उपयोग होत नाही. तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, संपूर्ण आहे, पण तुम्हाला डायबिटीस आहे, साखर आहे किंवा BP आहे, वाढतोय BP, मानसिक टेन्शन आहे, अशा जर गोष्टी तुमच्या जीवनाच्या पाठीमागे लागलेल्या असतील, मग पैसा आणि समाज, माणसं, नातेवाईक, मित्र मंडळी काही उपयोगी येत नसतात. त्यासाठी तुम्ही जीवनातले सकाळचे एक 30 मिनटं तरी तुम्ही चालणं गरजेचं आहे. मग तुम्हाला योग्य वाटतो त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये व्यायाम सकाळी करणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट असते मित्रांनो, जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या आरोग्याकडे कसं पाहता आणि कसं तुमचं जे खाणीमान आहे किंवा जेवण असेल हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या शरीराला कोणतं पोषक आहे ते उत्तमोत्तम घेणं गरजेचंच आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, आता काही महिलांच्या बाबतीत महत्त्वाच्या गोष्टी असतात. सकाळी फिरून आल्यानंतर घरातली कामं अतिशय भरपूर असतात, पण जीवनामध्ये काही गोष्टींना शिस्त लावणं गरजेचं आहे. तुम्ही काही गोष्टी जर वेळेवर जर केल्या तर जीवनामध्ये अतिशय आपण सुंदर पद्धतीनं आयुष्य काढू शकतो. जीवनाला जर शिस्त नसेल, येणारे 24 तास तुमच्या आयुष्यातले जर फुकट घालवणार असाल, त्या वेळेची जर तुम्हाला किंमत नसेल, जीवनामध्ये सगळ्या गोष्टी विकत घेता येतात, पैशाने घेता येतात, पण एकदा गेलेली वेळ तुम्हाला आयुष्यामध्ये पैसे देऊनसुद्धा परत मिळणार नसते. त्यामुळं वेळेचे जर तुम्ही आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं जर नियोजन केलं तर शिस्तीनं तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुमचं आयुष्य घडवू शकत असता. काही आपल्या बंधुभगिनींचं घरामध्ये वेळ असतो आणि अशावेळी सोशल मीडिया असेल किंवा मोबाईल असेल, TV असेल, यामध्ये इतका वेळ जातो की जीवन कसं जगतो आहे आपण हेच कळत नाही. सकाळचं उठायचं, कामं घरातली झाली की मग मोबाईल, TV, मोबाईलचा, TVचा वापर करणं अतिशय उपयोगाचा आहे, पण त्याचा वापर किती करावा आणि जीवनाला गाणी म्हणा, पिक्चर म्हणा, तुम्हाला जे काय आनंद घ्यायचा असेल त्याचं एक टायमिंग लिमिट असावं आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्या मोबाईलचा असेल, सोशल मीडियाचा असेल, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर अनेक मोबाईलवरून आता वर्क फ्रॉम होम करतात. अशा पद्धतीनं तुम्ही जीवनामध्ये काय जर वेगळं करत असेल तर मोबाईलचा वापर हा काय वाईट नाही, पण त्याचा वापर आपण किती कशासाठी केला पाहिजे, का वेळ फुकट घालवण्यासाठी आपण करतो हे सुद्धा फार पाहणं गरजेचं असतं. जास्तीत जास्त जीवनामध्ये तुम्ही जीवन जगत असताना एक आपला साचा ठरला असतो आणि त्या साच्यामध्ये आपण असं जगत असतो की रुटीन चालवलेलं असतं आणि आपल्या जीवनामध्ये ज्या अशा आकांक्षा, अपेक्षा, नवीन काहीतरी शिकावं, नवीन कोणतं तरी क्लासेस घ्यावेत, नवीन गाण्याचा क्लास घ्यावा, जीवनामध्ये आनंदी तुमचं जे काय पूर्वी तुमच्या स्वप्न होती आणि आत्ता या संसारामध्ये ती स्वप्न कुठंतरी भांगलेली आहेत आणि त्या स्वप्नापासून तुम्ही दूर गेलेला असता. आपण शाळेमध्ये, कॉलेजमध्ये असताना, जीवन जगत असताना आपलं एक स्वप्न असतं की मला गाणं आवडतं, गाणं म्हणायला आवडतं, मला डान्स करा आवडतो, मी तबला वाजवायची सवय म्हणजे आनंद आहे. अशा ज्या काय तुमच्या आनंदाच्या ज्या गोष्टी राहिल्या असेल, तुमचा एक क्लास त्याच्यासाठी चालू पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये फ्रेश होण्यासाठी जसं जुने मित्र भेटले की आपल्याला फ्रेश वाटतं, जुन्या मैत्रिणी भेटले की फ्रेश वाटत असतं, तसं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला फ्रेश वाटण्यासाठी काही ना काहीतरी तुमचा 1 तास, अर्धा तास, 15 मिनटं त्या क्लासेससाठी तुम्ही देणं गरजेचं आहे. सांगण्याचा उद्देश एवढा आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन नवीन शिकलं पाहिजे. नवीन नवीन शिकल्यामुळं तुम्हाला जीवन जगण्याचं जे चैतन्य तुमच्यामध्ये निर्माण होतं ते अतिशय सुंदर पद्धतीनं होतं. त्यामुळे काहीतरी तुम्ही रुटीनमध्ये राहू नका, काहीतरी वेगळं शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच पद्धतीनं जीवन जगत असताना फक्त नुसतीच ओंजळ आपल्याकडे करणं हे चुकीचं आहे. तुम्ही जे काही पैसा मिळवता वगैरे त्यात थोडंसं तुम्हाला दानधर्मासाठी खर्च करावं लागणारच आहे आणि करल्याशिवाय हे संसार किंवा हे जीवन सुखी समृद्धी होत नाही. कधीतरी जाता येता रस्त्यातला भिकारी असेल, पण त्या भिकाऱ्याची पात्रता पाहिजे तो भीक मागण्याचा. नाहीतर ज्यांची गरज नाही त्यांना आपण दान देत असतो आणि ते दान आपलं वाया जात असतं. मित्रांनो, कुठं ना कुठं तर तुम्ही मदत करायला, मग तुम्ही स्वार्थी म्हणजे त्याबद्दल कुठलाही आपला स्वार्थ नसला पाहिजे, अशा पद्धतीनं थोडी कसानं तुम्ही समाजामध्ये मदत करायला शिकलं पाहिजे. आणि अनेक पुस्तकांनी असं लिहून ठेवलेलं आहे की ज्यावेळी तुम्ही थोडं दुसऱ्याला मदत करताय
त्याच्यात धापट तुम्हाला देव मदत करत असतो. देवाच्या रूपानं अनेक जण तुम्हाला मदत करत असतात आणि जे काही तुमच्याकडे संकट येणार आहेत त्या संकटावर मात करण्याची ताकद तुम्हाला मिळत असते. कधीही पहा, तुम्ही एखाद्याला मदत केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर किंवा त्याच्या ज्या भावना असतात ते तुम्हाला कोटीनं आशीर्वाद देत असतात. तुम्ही एखाद्याला मदत करून बघा, त्याच्या चेहऱ्यावर हास्य बघा आणि त्याची जी काही भावना असतील ती तुम्हाला कोटीनं आशीर्वाद देत असते की तुला बी चांगल्या पद्धतीने या माणसानं मदत मला केलेलं आहे, ह्याला पण चांगलं काहीतरी मिळावं. हे एक अनामिकपणे त्याच्या मनातून बाहेर पडत असतं. त्याच्या चेहऱ्यावर जे हसू असतं ते त्या हसूमुळं तरी आपण आपल्या जीवनामध्ये सुखी समृद्धी होत असतो. आणि कोणत्या ना कोणत्या तुम्ही जरी अडचणीत सापडला आणि कोणाला तरी मदत केलेली असेल तर 100% त्या अडचणींना तुम्ही बाहेर पडत असता. या पद्धतीनं जीवनामध्ये आपल्याला थोडी कसानं मदत करण्याची, मग ती फुल ना फुलाची पाकळी असते ती मदत करण्याची आपल्या आयुष्यामध्ये सवयी लावली पाहिजे. जीवन जगत असताना आपण आपल्या कुटुंबाकडं, आपली गुंतवणूक, आर्थिक परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत आपल्याला हे सुंदर आयुष्य सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीचं नियोजन पाहिजे, शिस्त पाहिजे, जगण्यातला आनंद घेता आला पाहिजे. कुणालाही आपल्यामुळं त्रास होता कामा नये आणि कुणीही आपल्याला त्रास देऊ नये. ह्या पद्धतीनं आपण आपल्या जीवनाचं जर सूत्र घालण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो आयुष्य सुंदर आहे. आणि जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा तुम्ही जेवढ्या ज्या गोष्टी चांगल्या येतात तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही आनंद उपभोगायला पाहिजे. सहलीला गेले पाहिजे, जीवन जगले पाहिजे, आईवडिलांची तक्रार नसली पाहिजे, बहीण भावांची तक्रार नसली पाहिजे. आणि हे सगळं करीत असताना एक काटेवरची कसरत असते आणि काट्यावर चालणं, नवीन वाट निर्माण करणं अशा पद्धतीने हे आपलं जीवनामध्ये व त्यामध्ये अनेक अडचणीला आपण तोड देत असतो. आणि या सगळ्या जीवनातल्या अडचणीला तोंड देऊन जो सुखी समाधानाने चेहऱ्यानं, मग ते चेहऱ्यापाठीमागं तुमच्या किती दुःख आहे आणि किती त्रास आहे हे समाजाला काय देणं घेणं नसतं. पण त्या चेहऱ्यामधून त्रास घेऊन समाजासगळं चांगलं वागून, घरादारात चांगलं वागून समाजासाठी एक तुम्ही चांगली व्यक्ती हे समोर येणं गरजेचं आहे. कारण तुम्ही नाराज असेल तर पुढची व्यक्ती नाराज, ती व्यक्ती नाराज झाली की त्याच्या पुढची व्यक्ती नाराज. तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल आणि बॉस असाल, तुम्ही जर तुमच्या मॅनेजरवर रागावला असाल, तो मॅनेजर कर्मचारी रागवतो, कर्मचारी शिपाईवर रागवतो, शिपाई मग कर्मचारी हे येणाऱ्या क्लायंटवर रागवतात. म्हणजे एक व्यक्ती रागावली की सगळ्या व्यक्तींना राग निर्माण होतो. तसंच तुम्ही जर हसत काम केलं असेल, तुम्ही जर तुमच्या मॅनेजरना हसत प्रेमानं जर काम सांगितलं असाल तर तो हसत कर्मचाऱ्यांच्यावर बोलणार, हसत कर्मचाऱ्यांना काम सांगणार, कर्मचारी हसत राहणार, येणारा क्लायंटसुद्धा हसत कामं करणार. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं काही नाही काहीतरी सुख दुःख लपलेलं असतं आणि सुखाला कधी कवटाळायचं, दुःखाला कधी कवटाळायचं आणि दुःख कुठं मानायचं आणि सुख कुठं मानायचं. ह्या गोष्टींचा जर आयुष्यामध्ये ताळमेळ बसला तर आयुष्य हे फार सुखी आणि समृद्धी आहे. फक्त ज्याला कळालं आयुष्य त्याचंच आयुष्य आहे. नाहीतर विनाकारण मग आपण ज्या गोष्टींचा विचार करायचा नाही, ज्या गोष्टींचं टेन्शनच घ्यायचे नाही, अशा गोष्टींचं आपण टेन्शन घेतो आणि आपण आपलं आयुष्य दुःखात घालवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, जाता जाता एक तुम्हाला सांगायचं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओमधनं कुठलंही दुःख, कुठलंही टेन्शन, कुठलाही त्रास, कुठलाही कर्जाचा हप्ता फार काळ नसतो. त्याची एक मुदत असते, त्यानंतर तो संपतो. त्यामुळं प्रत्येकाच्या आयुष्यातलं दुःख हे संपणारं दुःख असतं. कोणताही माणूस आयुष्यभर दुःखी असं घडत नाही. सुखानंतर दुःख, दुःखानंतर ही सुखाची पाठ होतच असते. अशा पद्धतीने हे जीवन जगण्याचा प्रयत्न आपण केला तर सुंदर आयुष्य आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमची जी काही कमेंट असेल तर कमेंटमध्ये कळवा. मला माझ्या व्हिडिओमध्ये काही दुरुस्त करता येतील. धन्यवाद मित्रांनो.